आणि कांद्याच्या धोरणाबाबतचे केंद्र सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे आहेत असं शरद पवार म्हणतायत। केंद्राच्या धरसोड वृत्तीचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आरोप केलेत। तर राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची केंद्राकडून फसवणूक सुरूच आहे असं म्हणत संजय राऊतांनी सुद्धा कांदा निर्यात बंदीवर केंद्र सरकारवर टीका केली आहे। सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे। एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं, काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही। पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतं आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो। या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे। फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे, पण महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन कृषीप्रधान राज्य आहेत। तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जातं, पण त्यांचीच फसवणूक होते।